आणि स्पष्ट सांगून टाक. फक्त एक उपकार कर बहिणी, जिथे कुठे असशील, जिथे कुठे वेद आणि नलीवर तेवढं लक्ष ठेव. वेदच जर नलीपासून लांब गेला तर बिचाऱ्या नलीचं काय होईल? लक्ष ठेव दोघांना. तुम्ही दादाचा शोध थांबवला नाहीये ना? म्हणजे शोध सुरू आहे ना अजूनही? प्लीज साहेब, दादाचा शोध सुरू ठेवा. मला खूप असं वाटतं की दादा ना कुठेतरी गावातच आहे आपल्या, किंवा त्याला कोणीतरी म्हणजे लपून वगैरे ठेवलंय. तुमच्या भावाला कोणीतरी लपवून ठेवलंय असं तुम्हाला का वाटतं? काय म्हणजे कोणावर संशय? आता बाबाराव खोत नाव कसं घ्यायचं? अजून वाद वाढते. मी काय विचारतोय, कुणावर संशय वगैरे तुमचा कोणावर? म्हणजे संशय असं काही नाही, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्या दादाला शोधा प्लीज. तो संकटात आहे साहेब. तो सापडला ना तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. प्लीज मी रिक्वेस्ट करते, माझ्या दादाला शोधा. ठीक आहे, तुम्ही निघा. काही कळलं तर कळवतो. या लगेच कळवा. येते. या. साहेब, तुम्हाला तर सगळं माहिती आहे, मग तुम्ही असं काय विचारलं की तुझा कोणावर संशय आहे म्हणून? प्रदीप, आपण पोलीस. आपल्याला बाबाराव असो या नलिनी, कोणी जवळचं नाही, कोणाशी रिश्तेदारी नाही. आणि तसंही बाबाराव सभ्य सरळ माणूस आहे का? आपल्याला त्याची सगळी हिस्ट्री माहिती आहे. बाबारावच्या सोन्याचा त्याच्यावर संशय असेल तर आपण बाबारावचा किस्सा रिकाम करायचं. ऋषी सापडो अगर न सापडो, आपल्याला त्याचं देणं घेणं नाही. हा त्यांचा घरचा मामला आहे. आपल्याला बाबाराव कडून पैसे मिळाले तर थंडा थंडा कूल कूल. हे घ्या, आता ताण घ्यायचं नाही, डोकं शांत ठेवायचं, तोंड गोड करा. शिबाई, आता कसला विचार करताय? हो, सगळं आपल्या मनासारखं झालंय. हे घ्या. हो, वेदच्या डोक्यापासून पायापर्यंत आग लागलीये आणि इतक्यात ती शांत होईल असं वाटत नाही. आता तो त्या तिकडीला घराबाहेर काढतो की नाही बघा. तो विष पसरलेला आहे त्याच्या मनात, पुरेसा गैरसमज झालेला आहे. मी त्याचा विचार करतच नाहीये, कारण तू बोलतेस तसंच झालं हे मला स्पष्ट दिसतंय. मग कसला विचार करताय? मी हा विचार करतोय, त्या नलिनीला मदत करणारे अस्तनीतले साप नक्की कोण आहे? म्हणजे तू नलिनीचा पाठलाग करत गेली होतीस, म्हणजे जिथे चिठ्ठीची अदलाबदल केलीस तिथे तुला चेंडू आणि आपली बैलगाडी दिसली, बरोबर? हो. याचाच अर्थ नलिनीला मदत करणारे चेंडू आणि शंकर आहे. सापाची अवलाद आहे ती, आणि सापाचं पिल्लू हे सापच असतं. त्या सापाचे विषारी दात पाडायलाच हवेत. नाही नाही, त्या शंकरचा बंदोबस्त कसा करायचा ना हे बघतोच मी. कर भाऊजी पण ना. नाही, त्याचा बंदोबस्त करतो ग मी, पण त्याआधी गोदावरी फूड्स आपल्या ताब्यात यायला हवी. ती ताब्यात येण्यासाठी वेदला आपण घरगुती भानगडीत इतकं बिझी करायचं, इतकं हैराण करायचं की काम धंद्यात त्याचं लक्षच लागतं का? मला त्याला वेळच मिळाली नाही पाहिजे धंद्यात लक्ष घालायला. असं केल्यानंतर गोदावरी फूड्स आपल्या ताब्यात. आणि जर कोणी मार्गात येण्याची हिंमत केली तर नरडीचा खोट घेईन मी त्याच्या. करेक्ट. जर कोणी आपल्या मार्गात आलं तर
तांदळातून खडे बाजूला करतात ना तसं बाजूला करायचं. हे बघा, जिथे आग लागायची तिथे बरोबर आग लागलेली आहे. आता फक्त वेदच्या ताब्यातून सगळं आपल्या ताब्यात आलं की वेद आणि त्या कपाळ करंटीला कायमचं घरातून बाहेर काढायचं. आता त्या दोघांना घरातून काय, हे दुनियेतून कसं बाहेर काढायचं ना ते मी बघते. माझा ऋषी दादा एवढं वाईट करू शकत नाही. कोणाचा विश्वासघात करणं आमच्या रक्तातच नाहीये. कोण वाईटावर उठलंय आमच्या? काय होऊन बसलंय हे सगळं? अली, शंकर काका, तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. मला काय झालं? बोलता बोलता का थांबलीस? एक मिनिट, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? हो, बोल ना मग. तुम्हीच वेदला सांगितलं ना की ऋषी दादा गोडाऊन जाळायला आला होता म्हणून. तुम्हाला हे कोणी सांगितलं? म्हणजे त्याला ते काम करताना कोणीतरी बघितलं असेल ना. तुम्हाला कसं कळालं हे? आता अजून खोटं बोलणं योग्य नाही, आणि जर खरं काय घडलं ते मी सांगितलं नाही तर देव मला कधी क्षमा करणार नाही. खरं तर चेंडूच्या जीवाला दातापासून धोका आहे. जेवढं सांगतो तेवढं मुकाट्याने कर. त्या वेदला गोडाऊन मधून बाहेर घेऊन जा, नाहीतर तुझा चेंडू हकनात फुटेल. काका बोला ना, तुम्हाला कसं कळालं? कोणी सांगितलं? ठीक आहे, म्हणजे मी सांगतो तुला सगळं. मला